त्याला त्याची पूजा अर्चन करता यावं, आपलं अंतःकरण शुद्ध व्हावं, आपल्या मनामधल्या ज्या दुष्ट कल्पना पापकल्पना असतात त्या निघून जाव्यात म्हणून सगुण परमात्म्याची साकार परमात्म्याची आपण पूजा करत असतो. शंकराचं महत्व खूप मोठं आहे. शंकर भोलेनाथ आहे. सगळ्यांच्या इच्छा कामना पूर्ण करतो आणि सगळ्यांचा उद्धार करून टाकतो. तेव्हा आज या ठिकाणी जी शिवशंभोच्या मूर्तीची स्थापना झालेली आहे याची तुम्ही सदैव पूजा करत राहावी. ओम नमः शिवाय अशा तऱ्हेचा जप करत राहावा आणि आपलं जीवन कृतार्थ करत जावं. परमेश्वराला रोज आठवण केल्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही कामाला सुरुवात करू नये. जी वारकरी माणसं आहेत, जी धार्मिक माणसं आहेत, संप्रदायाची माणसं आहेत, ही प्रथम उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर भगवंताची पूजा अर्चा करतात, प्रतिमेची पूजा अर्चा करतात, नंतर ज्ञानेश्वरीचा जप करतात, नंतर रामकृष्ण हरी हा जप करतात आणि मग संपूर्ण कार्याला प्रारंभ करतात. देवाने आपल्याला हा मनुष्य देह दिलेला आहे. देवाने आपल्याला साधन सामग्री दिलेली आहे आणि आपलं सगळं जीवनच मुळी परमेश्वरामुळे आहे. देवाच्या इच्छेशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही. तेव्हा मनुष्याचं जीवन आपल्या अंतःकरणामध्ये राहून चालवणारा देवच आहे. ह्या देवाबद्दल आपण समजून घेतलं पाहिजे. देवाचं स्वरूप आपण समजून घेतलं पाहिजे. पण देवाचं स्वरूप समजून घ्यायचं असेल, ज्ञान प्राप्त करायचं असेल तर अगोदर कुठेतरी बुद्धी स्थिर व्हावी लागते. ते बुद्धी स्थिर करण्याचं काम साधू संत ऋषीमुनी पुरोहित ही सगळी मंडळी देवताची मूर्ती स्थापन करून त्या ठिकाणी तुम्हाला जे काही तुम्हाला करायचं असेल, सत्कार करायचा असेल, जे काही पूजा करायची असेल, जे काय द्यायचं असेल देवाला ते द्या. जी परमेश्वर आपल्याला सगळं देत असतो त्याच्यामुळे परमेश्वराला परत प्रत्युपकार म्हणून देण्याची भावना ही पुरोहित मंडळी आणि साधू संत आपल्याला लावत असतात, सवय लावत असतात की जगाची आदिशक्ती कोणीतरी आहे आणि ही आदिशक्ती जरी आपल्याला निर्गुण निराकार असली तरी आपल्याला आपण जे साधे भोळे आहोत, भाविक भक्त आहोत, भाविक भक्तांना इच्छा वाटत असते, ते होत असते की आपला जो प्रेमी आहे, आपला जो सोयरा आहे, आपला जो जवळचा माणूस आहे त्याला त्याची पूजा करावी, त्याचा सत्कार करावा आणि म्हणून हे साधन उभं केलेलं आहे. ह्या देवळाचा तुम्ही उपयोग करून घ्या. देवाच्या अर्चनासाठी, देवाच्या पूजनासाठी. मनामध्ये शुद्ध अंतःकरणाने देवाची पूजा केल्यानंतर लौकिक कामनाही पूर्ण होतात आणि पारमार्थिक कामनाही पूर्ण होतात. साधू संत सांगतात की देवाजवळ देव हा महामायेचा पती आहे. त्याच्यामुळे तो जो पाहिजे ते तुम्हाला देऊ शकतो. तरी पण संतांनी आपल्याला देवाजवळ काय मागायचं तेही शिकवलेलं आहे. लौकिक गोष्टी ह्या आपल्या प्रयत्नाने आणि उद्यमाने आणि उत्साहाने परिश्रमाने साध्य होत असतात आणि केवळ आपलं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे आपल्याला त्या मिळत असतात आणि देवाची इच्छा असली तर आपल्याला त्या मिळत असतात. आपल्या प्रारब्धानुसारच सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या मिळायच्या असतात त्या मिळतात. त्याच्यामध्ये देवाची इच्छा ही महत्वाची असते.
ईश्वराची इच्छा आणि देवाची इच्छा ह्या दोन्ही एक झाल्या तर काम बनतं. जर ईश्वराची इच्छा तुमच्या इच्छेच्या विरोधी झाली तर ते काम तुमच्यासाठी बनत नाही, कारण ईश्वरेच्छा बली असेल. म्हणून काम झालं, आपल्या जीवनामध्ये काम झालं आपल्या प्रारब्धानुसार, तर देवाचे आभार मानायचे असतील की तुझी इच्छा सफल झाली, तुझ्यामुळेच मला हे मिळालेलं आहे. हे भान, देवाचं भान सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ज्या वेळेला तुमचं काम एखादं झालं नाही त्यावेळेला तुम्ही असं म्हणायचं नाही की देवाने बरं केलं नाही. देवाने बरं केलं नाही हे तुमच्या तोंडातून शब्द येता कामा नये, कारण देव कोणाचंही बरं वाईट करत नाही. देव तटस्थपणे बघत असतो आणि त्याचे जे कर्मभोग आहेत, प्रारब्ध आहेत, त्यानुसार त्याला दान करत असतो. आपल्याला जो काही भोग मिळणार असतो तो आपल्या कर्मानुसारच मिळत असतो, आपल्या प्रारब्धानुसारच मिळत असतो. फक्त दाता म्हणजे देणारा हा आपला देव आहे आणि देव देतो. तुम्ही पापकर्म केलेलं असेल तर देव तुम्हाला नरकाचं द्वार दाखवतो, आणि तुम्ही पुण्यकर्म केलं असेल तर देव तुम्हाला स्वर्गाचं, वैकुंठाचं रस्ता दाखवून देतो. मध्ये हा उभा आहे आणि तुम्हाला तुमच्या कर्मानुसार देत असतो. जर बाईने संबंध आयुष्यभर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हा जप केला आणि देवा धर्माचं काम केलं, कीर्तनं ऐकली, प्रवचनं ऐकली, सगळ्या उत्सवामध्ये सामील झाली, आणि नवरा मात्र पितच राहिला, दारू पितच राहिला, सगळं घरही गमावलं आणि दोघंही अपघातामध्ये एकाच वेळेला मरून गेली आणि देवाच्या समोर उभी राहिली, तर या ठिकाणी काय गती होणार आहे? देव त्या बाईला सांगणार आहे की तू वैकुंठामध्ये जा, तुझा हा रस्ता आहे म्हणून, आणि याला सांगणार की तू सगळं बर्बाद केलं, नारायणाला घरात ठेवलं नाहीस, लक्ष्मीलाही सुद्धा हाकलून दिलंस, त्याच्यामुळे तू नरकाकडे जा. आता ह्या दोघांनी जर म्हटलं देवा हे तू काय करतोयस, आमची फारकत करतोयस, आम्ही दोघांनी लग्न केलं आणि दोघंही एकदमच मरून गेलो, तेव्हा आम्हाला माझ्या बायकोने वटपौर्णिमेच्या दिवशी फेरे घेतलेले आहेत, लग्नाच्या वेळेला 7 फेरे घेतलेले आहेत, त्याच्यामुळे मला तू असं पांगवू नकोस, मला त्याच्यापेक्षा वेगळं करू नकोस, माझ्याबरोबर त्यालाही वैकुंठ आम्हाला दे. आता या ठिकाणी देव काय सांगणार? देव असंच सांगेल की तुझं कर्म वैकुंठाला प्राप्त करण्याचं आहे, त्याच्यामुळे तुला वैकुंठालाच जाऊ देणार. पण याने म्हणजे नवऱ्याचं कर्म करायला पाहिजे होतं. आता तुम्ही इथे पुरोहिताने बघितलं ना, सगळ्यांना कुठं नवऱ्याला इथे बसवलं आणि बाजूला बायकोला बसवलं आणि हात लावून स्वाहा स्वाहा करत होतं. म्हणजे पुण्यकर्म जे होतं हे कोणी करायचं असतं? दोघांनीही करायचं असतं. म्हणजे आणि त्या ह्याच्यामध्ये दोघांचाही अधिकार असतो. पण पुण्यकर्म जर पुरुषाने केलंच नाही आणि अशीच कर्म केली की ज्याची सजा किंवा दंड म्हणजे नरकच असेल, तर त्याला वैकुंठामध्ये जाऊ कसा काय देणार देव? तेव्हा सांगण्याचं तात्पर्य काय? तुम्ही चांगली कर्म केलीत तर देव तुम्हाला चांगल्या कल्याणाच्या मार्गाला लावेल, आणि तुम्ही वाईट कर्म केलीत, व्यसनं केलीत तर तो तुम्हाला नरकाकडेच पाठवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कितीही हट केला की अग्नीच्या साक्षात आम्ही 7 फेरे घेतलेले आहेत आणि आम्ही वेगळे होणार नाही असं ठरवलेलं आहे, आम्ही मरतानाही एकत्रच मेलो, पण देव तुम्हाला कठोर आहे. असल्या गोष्टीच्या बाबतीत देव निर्दय आहे. देव पुण्याच्या मार्गाकडेच पाठवणार, पाप्याला पापाच्याच मार्गाकडे राहणार.
मी तुम्हाला विनंती करेन, मला बोलवलं तुम्ही या ठिकाणी, महाराजांनी बोलवलं, मी विनंती करेन तुम्ही शुद्ध भावाने शुद्ध कर्म करा, पुण्य कर्म करा, भगवंताच्या घरामध्ये तुकाराम महाराजाचा गाथा आणून ठेवा, 300-350 रुपयामध्ये मिळतो. ज्ञानेश्वरी तुम्ही घरामध्ये आणून टाका. आणि ही घरामध्ये एक ह्या ठिकाणी जशा टाईलच्या दुकानामध्ये मखरं मिळतात, टाईलची कडाप्प्याची बनवलेली, प्रत्येकाने आपली नवीन घर बनवण्यासाठी लाखो, 10 लाख 15 लाख असे खर्च करतात. टाईलचं एक मखर आपल्या घरामध्ये बसवावं, देवघर असावं, त्याच्या बाजूला जवळच गाथा, भगवद्गीता आणि ज्ञानेश्वर याच्यासाठी जागा असावी, त्यांची पूजा रोज करावी. रोज ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या तरी वाचाव्या. घरात पुस्तकं असली, तुम्हाला खूप काम असलं तरी सकाळी 10 मिनटं 15 मिनटं तरी आपण 10 ओव्या काढण्यासाठी आपण वाचू शकतो, वेळ काढू शकतो. ज्यांना जमलं त्याने रामकृष्ण हरीचा जप करा. ज्या म्हाताऱ्या महिला आहेत, मावल्या आहेत, आज्या झालेल्या आहेत, नातरुंड पाहिलेली आहेत, त्यांना काही काम नाही आहे. आणि सुनबाई असल्या सासूबाईच्या, म्हाताऱ्या सासूबाईच्या, जमाना बदललेला आहे, हस्तक्षेप आवडत नाही. सासूचा हस्तक्षेप कुठल्याही सुनबाईला आवडत नाही. सासूबाईची बोलणी सुनबाईला आवडतच नाही. सुनबाईला जर आपण प्रिय व्हायचं असेल आणि सुनबाईने प्रेमाने आदराने आपणाला 2 भाकऱ्या सकाळच्या आणि 2 भाकऱ्या संध्याकाळच्या द्यायच्या असतील असं तुम्हाला जर वाटत असेल, सुनबाईने आपणाला हिडीस करू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी सांगतोय त्या मार्गाने तुम्ही वागा. ज्यावेळेला सुनबाई सांगेल की भाजी चिरून द्या तर भाजी चिरून द्यायची. सुनबाईने सांगितलं लेकराला जरा सांभाळा तर लेकरांना सांभाळून द्यायचं. सुनबाईने सांगितलं जरा तांदूळ निवडून द्या तर तांदूळ निवडून द्यायचं. सुनबाईने सांगितलं मी शेतामध्ये जातो, लेकराला जरा सांभाळा तर सांभाळत राहायचं. तुम्ही म्हणाले आम्ही करतो नाही, आणखी एक करा की ही जी अंबाजोगाईची माता आहे, त्या मातेच्या दुकानाच्या बाहेर दुकानं असतात माळेची. एक जपाची माळ आणा. ही जपाची माळ आणून तुम्ही संकल्प करा की मी माझा जीवात प्राण आहे तोपर्यंत, जीवात जीव आहे तोपर्यंत 1 कोटी देवाचा जप केल्याशिवाय राहणार नाही, त्याच्या अगोदर मी मरणार नाही. अशा तऱ्हेने तुम्ही संकल्प करा आणि 1 कोटी जप तुम्ही करत राहा. 1 कोटी तुमचा जप झाल्यानंतर माझ्याकडे या आषाढी एकादशीला मी तुमचा अहेर देऊन तुमचा सगळा सत्कार करेन आणि देवाला सांगेन की गेला वैकुंठामध्ये घेऊन जा, इकडे तिकडे पाठवू नको, याची जागा वैकुंठामध्ये आहे. तुम्ही जर सबंध दिवसभर रामकृष्ण हरी उठता बसता रामकृष्ण हरी, सुनेने हाक मानलं या त्या बाई म्हणून रामकृष्ण हरी म्हणायचं. सुनेने रागावली रामकृष्ण हरी म्हणायचं. सतत रामकृष्ण हरी ठेवायचं. डोळे उघडे ठेवायचे. लेकराकडे नातरुंडाकडे लक्ष ठेवायचं. सांभाळायचं. कुत्र्या कोल्यापासून सापापासून लेकराला वाचवायचं. आणि असं जर तुम्ही सबंध दिवसभर जप करत राहाल आणि थोड्या काढण्यासाठी सुनेला जर तुम्ही बोलणार नसाल तर सुनबाई तुम्हाला नक्की 2 भाकऱ्या सकाळी, संध्याकाळला 2 भाकऱ्या आणि मुलगा तुम्हाला साडी आणि ह्या सगळ्या गोष्टी देऊन देईल, कपडा लता देऊन देईल. तुम्ही मुलालाही प्रिय व्हाल आणि सुनेलाही प्रिय व्हाल. पण तुम्ही देवाच्या नामाने जप करत जावा. आणि एवढं करूनही जर ती सुनबाई तुम्हाला बोलत असेल, हिडीस करत असेल, तुम्हाला त्रास देत असेल तर तिला नक्कीच
नरकाची जागा आहे हे लक्षात ठेवा. हा सराफ समजा, नाही तर भविष्य समजा. काय समजांचे समजा. साधू तुम्हाला बोलवलंय आदराने, तुम्ही असं कसं बोलताय तो धर्म हाच आहे की आईवडिलांची सेवा केली पाहिजे. धर्म हाच आहे की सासू सासऱ्यांची सेवा केली पाहिजे. आपल्या आईबापांची सेवा आपल्या भावाने करावी असं ज्या बाईला वाटतंय तिने स्वतः आपल्या सासू सासऱ्यांची काय केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. दोन भांडी एकत्र असल्यानंतर वाजतच राहतात थोडी, पण त्याचा जास्त विचार करू नये. आपणाला आपली नाती निभवायची असतात, आपणाला आपला संसार चालवायचा असतो. आणि संसार जर सुखाचा आणि समाधानाचा झाला तर त्याच्यामध्ये आनंद वाटतो. जर एक दुसऱ्याचं कलह करणं, एक दुसऱ्याला उलटं सुलटं बोलणं हे जर तुम्ही केलात तर तो संसार राहत नाही, ते भांडणाचा आगर बनवून जातं. जर तुम्ही देवाधर्मामध्ये मान्यता मिळेल, गावामध्ये मान्यता मिळेल, साधू संतांमध्ये तुमची उठ बैस असतील. उदाहरणं आहेत इथे समोर बसलेली आहेत. ज्यांना संसार नीट करता येत नाही, आपल्या आईबापाची सेवा करता येत नाही, सासू सासऱ्यांची सेवा करता येत नाही, ते काय करणार आहे त्यांचं. ज्या ठिकाणी आज व्यवहारामध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, यूट्यूबवर तुम्हाला काय त्या दिसत आहेत, सासूला मारलं जात आहे, आईला मारलं जात आहे, ह्या गोष्टी तुम्ही बघू नका. तशा तऱ्हेने तुम्ही वागू नका. तुम्ही धर्माप्रमाणे वागा. देवाधर्म आणि हेच या ठिकाणी देवाधर्माची स्थापना करण्याचं कारण हेच आहे की तुम्ही काहीही करा, तुम्ही गुप्तपणे काहीही करा, समोर कोण नसतानाही काही करा, पण देव साक्षी आहे हे तुम्हाला समजावण्यासाठी मी देवाची स्थापना केलेली आहे. देव सगळं बघत बसतो. तुम्ही केलेलं पुण्य आहे तेही बघत असतो, आणि तुम्ही केलेलं पाप आहे तेही देव बघत असतो. आणि तुमच्या पुण्याप्रमाणे तुम्हाला फळ देत असतो, पापाप्रमाणे तुम्हाला फळही देत असतो. म्हणून देवाची जाणीव सदैव ठेवावी. माझ्या ओळखीच्या अशा काही माता मावल्या आहेत की ज्या खुरपताना देखील काय म्हणतात, भजनं म्हणत असतात, हरिपाठ म्हणत असतात. अशा माता मावल्या माझ्या लक्षामध्ये आहेत. त्या मजुरी करीत असल्या तरी त्यांचं जीवन सुंदर झालेलं असतं. जो देवाजवळ राहील, देवाला धरून राहील, देवाला मिठी मारून राहील, त्याला अर्थातच देवही मिठी मारेल. आणि देव पवित्र असल्यामुळे सगळ्या शुद्ध गोष्टी, पवित्र गोष्टी तुमच्यामध्ये देखील उतरतात. अर्थात तुम्ही देवाला तुमच्या जीवनामध्ये देवाला स्थान दिलं पाहिजे. बाकीच्या लौकिक व्यवहारापेक्षा देवाला जर तुमच्या जीवनात स्थान दिलं, मुलामुलीवर तुम्ही संस्कार केलेत, सासू सासऱ्यांची आईवडिलांची तुम्ही सेवा केली तर तुमचं जीवन समाधानाचं सुखाचं होऊन जाईल. सुख नावाची गोष्ट विकत मिळत नसते, पैशाने मिळत नसते. सुख आणि समाधान हे आपल्याकडेच आहे, आपल्या हृदयामध्येच आहे. ते तुम्ही अभिव्यक्त केलं, तुमचं चांगलं वर्तन असेल तर तुम्ही चांगलं. मी या ठिकाणी बसून चार दोघांना रागावलो, दोघांना शिव्या घातल्या तर तुम्ही काय म्हणणार, हा माणूस चांगला नाही असंच म्हणणार ना. माझ्या तोंडासमोर म्हणणार नाही, पण मी निघून गेल्यानंतर तुम्ही म्हणणार की नाही, हा माणूस चांगला नाही बाबा, असं वागायचं नसतं. हे स्पष्ट झालं की नाही. पण मी तुम्हाला प्रेमाने काही गोष्टी तुमच्या कल्याणाच्या सांगितल्या आणि तुम्हाला पटण्यासारख्या त्या गोष्टी असतील तर तुम्ही म्हणाला हा माणूस मात्र चांगला आहे बरं का, हे महाराज चांगले आहेत, ह्यांना परत बोलवा, असं तुम्ही म्हणणार ना. तेव्हा प्रत्येक गोष्ट ही आपल्या वर्तनावर आहे. तुम्हाला सुख पाहिजे असेल तर तुम्ही जगामध्ये सुख टाका. तुम्ही सुख टाकलं तर ते तिकडून सुद्धा काय येईल, तुम्हाला सुखच येईल. तुम्ही दुःख टाकलं तर तिकडूनही तुम्हाला दुःख येईल. म्हण आहे ना, ईट का जवाब पत्थर से म्हणतात ना. कोणाजवळ तुम्ही वीट फेकली तर तिकडून निदान कमीत कमी दगड तरी तुमच्यावर येणारच. तेव्हा आता आम्ही साधक पेरले किती आहेत माझ्याजवळ, 2-3 आहेत बरोबर ना. असे किती आहेत माझ्याकडे, 130 आहे. माझा मी संसार केला नाही, माझी बायको पोरं केली नाहीत. आता म्हातारपण प्रत्येकालाच येणार की नाही, मग माझी सेवा कोण करणार.
ही माझ्याबरोबर राहतात, माझी चौक. पडलो काय झालं, हात धरतात, सगळं करतात. का? कारण तुम्ही साधक पेरलेत, तर तुम्हाला पीकही कुठलं काढता येणार आहे? साधकाचंच पीक कमी. म्हणून माझ्याकडे काय साधक कमी नसतात. साधक मी जिकडे तिकडे कोणाला कमी असेल त्यांना देत असतो. महाराज आमच्या आश्रमावर कोणी महंत नाही, कोणी नाही आहे, तुम्ही कोणीतरी असेल तर बघा, तर मी पाठवतो, देतो त्यांना. तुम्ही ऊस लावला तर तुम्ही ऊस कापणार, तुम्ही ज्वारी लावणी तर तुम्ही ज्वारी कापणार, तुम्ही लिंब पेरला तर तुम्हाला काय करणार? कडुलिंबाच्याच काय मिळणार? फळं मिळणार. तशाच तऱ्हेने तुम्ही जगामध्ये चांगलं वर्तन ठेवा तर तुम्हाला लोक आदराने सन्मान देतील, मान सन्मान देतील. आणि मान सन्मान तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही देवासारखे बनलात, देवाचं कार्य केलं तर तुम्हाला मान सन्मान मिळणार. तुम्ही आदराला प्राप्त होणार आहे. तुम्हाला महाराज म्हटलं जाणार आहे. तुम्हाला तो धार्मिक माणूस आहे, चांगला माणूस आहे, भजनी आहे, विनेकरी आहे, अशा तऱ्हेने तुम्हाला म्हटलं जाणार आहे. मावल्या देखील खूप पुण्यवंत कामं करतात. ज्ञानेश्वरी पाठ करणाऱ्या माझ्या ओळखीच्या महिला आहेत, कीर्तन करणाऱ्या महिला ओळखीच्या आहेत. हे सगळं इथपर्यंत आपल्याला पोचलं नाही तरी आपण आपल्या जीवनामध्ये चांगलं काम करू शकतो. आपण आपल्या जीवनामध्ये ईश्वरनिष्ठा ठेवू शकतो. आपण आपली मुलं बाळं नातरुंड सांभाळत, शेती भाती सगळं करत आपण देवाचा चांगला भक्त बनू शकतो. आणि ते बनण्याचा तुम्ही प्रयत्न करा. एवढंच मी बोलतोय. आज तुम्ही मला याच्यासाठी बोलवलं, मी तुमचे आभार मानतो. मावल्या भक्त मंडळी, भजने, पुरोहित मंडळी सगळ्यांची भेट झाली, दर्शन झाले. हे भगवंताचे काम करणारे जी लोक असतात ते आपले सोयरे असतात. आपण दुसरा कोणी सोयरा केलाच नाही. जे भगवंताचं काम करतात, भगवंतासाठी झटतात, भगवंताची महिमा गातात, भगवंताचा सन्मान करतात, ते आमचे सोयरे आहेत, ते आमचे बांधव आहेत, ते आमचे नातेवाईक आहेत. तुम्ही बोलावलं, आम्ही ह्या ठिकाणी आलो आहे. मी धर्माच्या गोष्टीसाठी कुठलं पाकिट घेत नाही, पैसे घेत नाही. त्याच्यामुळे माझा तुम्ही काही सत्कार करू नका. मला सत्कार आवडत नाही. धर्माचं कार्य तुम्ही आरंभलं, त्या ठिकाणी तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी मी आलो, मी येत असतो. तुम्हाला सगळ्यांचं कल्याण हो, तुमच्या जीवनामध्ये संकट न हो, तुमच्या मनोकामना पूर्ण होत, तुम्हाला सुख मिळवत, तुमच्या जीवनामध्ये दुःखाचा प्रवेश न हो, अशा तऱ्हेने त्या करुणाकर आशुतोष भगवंत श्री शंकराकडे प्रार्थना करतो. आणि देव तुम्हाला चांगली बुद्धी देवो. देव देश धर्मावर तुमची नजर राहो. तुमच्या जीवनामध्ये भगवंताच्या पायावर तुमची सतत नजर राहो, अशा तऱ्हेने प्रार्थना करतोय आणि वाणीला विराम देतोय. पुंडली